तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं. तर आम्ही बघा आता संध्याकाळच्या टायमाला अननस खाल्ला होता आणि जिबीला एवढं काटा आलं ना, लय काटा आला आहे ना. कोणी आणला होता अननस? कोणी आणला होता? कोणी आणल्याला? तुला माहित आहे कोणी आणलं? कोणी तर आणला, खाल्ला ना पोटाला. पण माहिती पाहिजे कोणी आणला होता. मग माहिती आहे की काय लोक आणून ठेवते ते. कोणी आणला होता सांग की मग कोणी आणला होता? कोणी आणलेला? रुद्राला आणलेला काय? होय रुद्रा. चुकीचा आहे. रुद्रा कशाला आणतोय? मग कोणी आणलेला? तुझं बरोबर येते का नाही बघायचं. तुम्ही आणलेला आणि कोणी आणलेला? हुशार आहे हुशार आहे. मी लय काय? सांगतो 2 आणलं होतं. तर हे बघा माझा नवरा आहे, हाय ना. नाही नाही नवरा नाही बावरा आहे बावरा. होय, गोल गोल भिंगवणारा भाऊरा आहे बघा. कसं भिंगोल तसं भिंगणारा. होय, काय बोलतय भिंगवून काय तसं करते काय भिंगवणारा नाही. का. हा बोलायच्या पद्धतीने बोलावं की जरा. आता काय बोलली वेगळं? मग काय बोलली वेगळं? काय नाही बरोबर बोलली. बोल बोल. आता ही मलाच येडं करायला लागला, बोलायच्या पद्धतीनं बोलायचं. मग आता नवरा काय म्हणलं, मग कोण आहे म्हणलं. तर हे बघा माझा नवरा आहे हा, माझा. तर लय बिचारा गरीब आहे बघा. तुम्हाला वाटतंय का गरीब? तुम्हाला वाटलं तर मग गरीब आहे बघा. मग तुम्हाला नाही वाटल्यावर मग नाही. लय व बिचारा गरीब आहे, लय गरीब म्हणजे लय लय गरीब. काय सांगायचं व बिचाराचं हाल तर लय झाले, तर काय सांगायचं. हाल बी लय झाले तर हाल अजून कमी झाले तर त्यामुळे हाल करायला आली बघा. कमी झाले तर माझ्यामुळे कमी झाले तर. तीच कमी होतं पहिलंच त्यामुळे ते अजून ती जास्त करायला आली. तर लय माझ्या नवऱ्याचं लय हाल झाल्यात बघा. म्हणून माझा नवरा असा आहे बघा, वाळला बरं का. आणि नवऱ्यामुळं मला पण वाळायची पाळी आली बरं का. मला अशी तब्येत वाढवू वाटत नाही. माझा नवरा वाळला आहे लय म्हणजे लय. व काय सांगायचं तुम्हाला, लय हाल झाल्या. तर एक एक दिवस पोटाला अन्नसाध्या मिळलं नाही. व आता कुठं तर जरा चांगलं दिवस यायला लागले आता, आहे ना. चांगलं जरी दिवस आला आणि काय सोनं जरी खाल्लं आणि काय तुपात 5 बोट जरी घालून बसलं तर तब्येत काय सुधारणार नाही. खायच्या टायमाला मिळलं नाही ना, आता कुठलं सुधारायची. आता काय 5-5 साराची औषधं जरी खाल्ली तरी बी तब्येत सुधारणार. औषध कुठली खाल्ली? आयुर्वेदिक. होय, तब्येत सुधारायसाठी केलं एकदा प्रयोग पण काय नाही. आता एक डॉक्टर लागलाय माग, साबळे या इकडं माझ्याकडे या, तुम्हाला मी व्यवस्थित टॉनिक देतो म्हणून. मग जायचं नाही. त्याला मी आता 3 महिने झाले ढकला लागलोय असंच, येतो उद्या येतो परवा म्हणून. एवढी मोठं हे करून ट्रीटमेंट घेऊन काय सुधारणार. आता ह्यानं कसलं ट्रीटमेंट करणार आहे काय माहिती. खायच्या टायमाला खाल्लं नाही आणि आता कुठलं सुधारायचं. तेच त्यामुळेच मी वैतागलोय त्या आता औषधाचं. वय झालं, निम्म वय लागलं, सरत वय लागलं आणि आता खाऊन काय तब्येत सुधारते काय कुठं? सरत नाही उतरत. सरत उतरत आणि सरत म्हणजे सरत म्हणजे आत्ता रेंज मध्ये चाललंय म्हणायचं. सरत म्हणजे आता उतरत. काय जरी खाल्लं तरी काय फरक पडत नाही. हाय असंच दिसणार आहे. आमचा रुद्रा बघा झोप लागली. रुद्रा का झोपायला लागलाय आमचा रुद्रा. मला बघितलंच नाही मी तुझ्याकडे, कसं बघायला लागलं लुकरू एवढं एवढं सोपं बाई. झोप लागली तुला? भात बघ त्याला रुद्रा. झोप कुठली लागते त्याला? आता खेळायला जातो का म्हणजे कसं जाते बघ की रुद्रा, भात बघ बरं शिजलं. पॅन्ट फाडून ठेवली गुडघ्यावर. सगळं हा अभ्यास गेला तिकडं. मी एक मागं पुस्तक बघितलं गेलं त्याला. तिकडं. त्याच्या डोसक्यात सगळं मीठच पिटलं होतं मागायला पळून पळून. एवढी आता झोप लागली, आता पेंगळून गेलाय पा. हा त्याला कोणी पाठवलं होतं खेळायला? कोणी पाठवलं रुद्रा? हा कोणी मी पाठवलेलं? जा म्हणलं. हा रुद्रा, विचारून गेलता का? भात हलव रुद्रा. तर आज मी बनवलाय बघा मसाले भात. रुद्रा जा हलव म्हणे. रुद्रा मसाले भात असते बघा रोज. ते बी कशामुळं माहित आहे का तुम्हाला? कशामुळं? फक्त 2 भाकरी टाकण्याचा आळस. करू का म्हणलं की का ते खोटच बोलायचो का? करू का म्हणजे ती बी आपलं लाली पावडर कशी लावायची तोंडाला तसं आहे बघा. करू का फक्त म्हणणे पण करायचं नाही. मी म्हणलं बटाट्याची भाजी फक्त म्हणायचंय.
म्हणायचंय फक्त. तुम्हाला बी चांगलंच माहिती असेल बरं का, तुम्हाला सांगावं लागलं. तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे, तुमच्या बी घरी तीच चालू आहे. हो, तुमची बी बायको तुम्हाला म्हणत असेल करू खाऊ, पण करणारी माणसं कशी असते ती बोलत नाही, ती करून पटकीने जेव्हा वाढते ती. पण नुसतं करू का म्हणण्याचा अर्थ नसतं, ही तर ध्यानात ठेवा तुम्ही. लय लेक्चर द्यायला लागला गरीब 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 म्हणून चांगला चांगलं भिंगवायलाच लागला गरीब तर हायच सोडा. फक्त आऊच यायला लागला लगे. चांगल्यानं म्हणलं भाकरी करू आपल्याकडे का? फक्त खरं चालते, फक्त खरं. होय खरं चालतं. खोटं चालत नाही. खोटं जर असेल तर आपण तिथनं कट मारून पुढे निघत असतो. खोटं असते आपल्याला, खोटं जमतच नाही पहिल्यापासून जमत. खोटं तर किती बोलायचं, एवढं खोटं माणसाने बोलवली कधी. मी काय म्हणलो होतो मागाशी, काय म्हणलेलं? तू काय हा? म्हणली? करू का भाकरी आणि भाजी बटाट्याची 2 भाकरी? मला भूक नाही म्हणलं. आलं का त्याच मध्ये आलं का नाही, फक्त करू का? मग करू का? मग मला नाही भूक, मला पण भूक नाही, भातच करू. मग मी काय म्हणलं, तुला काय करू वाटतं ती कर. मग तसं म्हणलो मी. मग पटकीने उठून करायचं असते का नसते सांगा. परत म्हणायचं, परत 3दा एकच शब्द जर रिपीट ऐकायला मिळायला लागला तर माणूस वैतागणार का नाही? हा, वैतागणार का नाही सांगा तुम्ही? मग करणारा माणूस बोलत नसतंय, पटकीने करून भाजी भाकरी करून चला बसा जेवायला म्हणते. असं आहे म्हणून तर एवढं हाल झाले तुम्हाला. एवढं नादाला पाद लावणार. एवढं लेक्चर द्यायचं नसतंय. नवरा कामावर आहे तर स्वयंपाक तयार पाहिजे घरी. नवरा आल्यावर मग कोणाच्या नवरा पण तेवढा गुन्हाचा लागतं. काम सुटलं का नीट घरी येणार. मग काय कुठं वाकड्या वाटा करतोय काय, मी नीट घरीच येतोय ना. म्हणून तर असली तब्येत झाली. आता मग मला काय नाही, तब्येत सुधारासाठी वाट वाकडी करावं लागलं बघा. चला भाऊ बहिणींनो, लय लेक्चर झालं.